शांतीलाल पाटीदार. पूज्यश्री प्रणाम. हो. मी अजाडहून आलो आहे. हो शांतीलाल बोला. कृपाजी पाटील. हो. मी आपलं काही बोलता बोलता मला कधीतरी एकदम राग खूप येतो, म्हणून हा मग प्रतिक्रमण करायचं. राग कमी करायला प्रतिक्रमण करा. हा. शांतीलाल स्वरूपचंदजींना सांगा. काय नाव आहे तुमचं? शांतीलाल. शांतीलाल. म्हणजे राग येतो तेव्हा शांतीलालला सांगायचं प्रतिक्रमण कर. बरं. कोणाचा येतो त्यांच्यातल्या शुद्धात्म्याला स्मरून शुद्धात्म्याच्या साक्षीने माफी मागायची आपल्या चुकांची, त्यामुळे हा. कमी होईल. जय सच्चिदानंद. समोरच्याचे दोष दिसतात म्हणून क्रोध येतो. तो निर्दोष दिसेल तेव्हा क्रोध येणार नाही. निर्दोष पाहण्याची दृष्टी खुली करा. जय सच्चिदानंद. मधु, जोधपूर. महाराज, फारच तपश्चर्या करावी लागली इथे पोहोचण्यासाठी. 4 महिने गेले. हो, पण प्राप्ती झाली की नाही? तपश्चर्याला फळ मिळालं? पण असेच होते, म्हणजे इच्छा खूप असते की खूप सारी कामं चांगली करण्याची, पण तेच होते की म्हणजे कंटिन्यू नाही काही होऊ हरकत शकत ते. नाही. आता संयोग जुळू द्या. नाही होऊ शकलं तरी आपली भावनाही ठेवायची की सगळ्यांना शांती मिळो, सुख मिळो अशी सदिच्छा ठेवायची. नाही होऊ शकलं काही हरकत नाही. दुःखी नाही व्हायचं तुम्ही. दुःखी माणूस कोणालाही मदत नाही करू शकत. आपली भावना ठेवा की मला चांगलं काम करायचं आहे, कोणाला दुःख होणार नाही असा व्यवहार करा. खरं तर एवढंच करायसारखं आहे बघा. सुख द्यायची गरज नाही लोकांना. त्यांना दुःख नाही दिलं तरी खूप झालं. ते तर आपल्या आनंदात राहतातच. खाणं पिणं सगळं बाहेर फिरतात. आपल्याकडून त्यांच्यात ढवळाढवळ नाही करायची. त्यांना दुःख नाही पोचवायचं. खूप झालं मग. एवढाच निश्चय करा. माझ्या मनाने, वाणीने, वर्तनाने कोणालाही दुःख नाही द्यायचं आहे. आणि दुःख दिलं गेलं तर मनापासून पश्चाताप करा. भगवान, माझी इच्छा नव्हती तरीही झालं आहे, पण आता माझ्या वागणुकीने कोणाला दुःख होऊ नये अशी मला शक्ती द्यावी. पण एक महाराजजी, म्हणजे बघा काही संकल्प असतात किंवा कार्य, बघा तुला म्हणजे लिकेज बघ. कोणतेही काम जे रेग्युलरली करायचे असते पण ते कंटिन्युअसली नाही होऊ शकत. काही हरकत नाही. म्हणून त्यासाठी शक्ती मागा. दादा भगवान, हे काम मला पूर्ण करायचं आहे. सिन्सिअरली तेवढी शक्ती द्या. मग हळूहळू आवरण तुटतील, सगळं कामही होईल आणि मग सगळं हळूहळू होत जाईल. आपल्याकडून त्यांची प्रोसिजर समजून घ्या. कसं ते पूर्ण करायचं आहे. भावना करायची, निश्चय ठेवायचा, सिन्सिअर राहायचंय. बस आपला आशीर्वाद हवाय की ज्ञानविधीनंतर तो निश्चय सतत राहावा महाराजजी. हो, आता नंतर ज्ञानविधीनंतर तर निश्चय आहे. दादा भगवानांच्या 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे, तसा निश्चय करायचा आहे. आणि जे काही संयोग जुळतील त्यात समभाव ठेवायचा आहे. रागद्वेष करायचे नाहीयेत. समता भावनेने संयोग पूर्ण करायचे आहेत. आपल्याला आयुष्य पूर्ण करायचंय. हा, जय सत्संगात येत सच्चिदानंद. राहिलात तर तुम्हाला खूप पुढची मोक्षाची लिंक मिळत जाईल. जय हा. सच्चिदानंद. सुनीता पर्याल. दीपक भाई, जी आपल्याला निमित्त मिळतात, आपली कर्म त्यांच्या मार्फत पुरी केली जातात. आता आपल्या दृष्टीने ती तर निर्दोष आहेत, पण त्याने जी कर्म पूर्ण करून द्या त्यासाठी त्यांना कर्मबंधन होते का? हो, त्यांच्यात अज्ञानता असेल तर नक्कीच कर्मबंधन होतील. आपल्याकडून समजा एखाद्या माणसाने आपल्यावर क्रोध केला तर आपल्याला अपमानाचं दुःख होतं. म्हणजे आपल्या कर्माचं फळ ह्या निमित्ताने आलं. म्हणून आपण 2 वेळेस प्रतिक्रमण करायचं. एक तर माझ्यामुळे कोणालाही दुःख होऊ नये आणि माझ्यामुळे त्याला वाईट कर्म बांधावी लागली त्यासाठी आपण माफी मागायला हवी की भगवान, माझ्या निमित्ताने त्याला वाईट कर्म बांधावी लागतायत. माझ्याकडून मी मनापासून क्षमा मागते. मला क्षमा करा. माझ्या निमित्ताने वाईट कामं नकोच अशी कृपा माझ्यावर करा. त्याचा आपल्याला अपमान वाटला, आपण त्याला दोषी ठरवलं, त्याचाही प्रतिक्रमण करायचं आहे. त्याप्रती द्वेष वाटला, अभाव झाला, तिरस्कार झाला, त्या माफी मागा. आणि दुसरा प्रश्न आहे की मी ऑल इंडिया रेडिओवर अनाउन्सर आहे, त्यामुळे कधी कधी मला एखाद दुसऱ्या विरुद्ध बोलावे लागते. म्हणजे एखाद्याची स्तुती केली तर आपल्या दुसऱ्याबद्दल आपोआप काहीतरी वेगळं बोललं जातं. म्हणून मी प्रतिक्रमण तर करते, पण त्याचे मला किती कर्मबंधन होईल? नाही, प्रतिक्रमणातून सुटाल. तुम्ही पॉझिटिव्ह बोला, नाही का? त्या भाऊसाहेबांनी खूप चांगलं काम केलं. इतर लोक वाईट काम नाही करत, तेही चांगलंच काम करतात, पण यांचं काम मला जास्त चांगलं वाटतं. असं दोघांविषयी आपोआप पॉझिटिव्ह बोला. मी तसे बोलते, पण त्यांच्या जागी ते बरोबर आहेत, यांच्या जागी हे बरोबर आहे. तर मग आपल्या मनातही भावना ठेवायची, कोणाशी दुःखदायी व्यवहार होऊ नये. मग दुःख नाही मिळणार. मग तरी मनात शंका येते की असे वाईट शब्द बोलून त्यांना दुःख झालं तर मग माफी मागायची, प्रतिक्रमण करा, प्रत्याख्यान करा. मग तुमची जबाबदारी पूर्ण झाली. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. रमेश पाटीदार. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हो, बोला. गुरुजींना शतशः नमन. मी पहिल्यांदा अजड MP मधून आलो आहे. माझा प्रश्न असा आहे की कोणतंही काम आपण आपल्या मनाने करायला हवं का डोक्याने?
हेच विचारायचं होतं. आता मनाने म्हणजे काय, हार्टिली, आणि सिन्सिअरली त्याला मनापासून म्हणतात. हो हो सर. आणि डोक्याने म्हणजे बुद्धीने. बुद्धीने म्हणजे जेव्हा फायदा असतो तेव्हा पुढे जातील, मान सन्मान मिळेल तर मग काम पुढे वाढेल. वाटला अपमान होणार आहे मग काम फेकून हा, देतात. खरं खरं ठीक आहे. तर बुद्धी दखल देते, ती चुका काढते, हा. काम सिन्सिअरली पूर्ण नाही हम्म. करू देत. नाही का, त्या ताईने म्हटलं ना, काम सुरू करते नंतर सोडून देते. का सोडतात? अपमानाची भीती हो. वाटते. माझ्याबद्दल वाईट बोलतील, माझ्यावर काही आक्षेप घेतील, मग अशा वेळी मग सिन्सिअरिटीला तडा जातो. हा. तशी त्यात बुद्धीने दखल दिली जाते. आपण आणि मनाने काम करायचं, कोणी अपमान केला तरी आपण सोल्युशन काढायचं, मनापासून काम पूर्ण करा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दिलीप अग्रवाल, रायगड. आपल्या द्रष्टाभावनेने जागृती सातत्याने राहावी ते कसं संभव होईल? द्रष्टाभाव काय विचारलं? द्रष्टाभाव जागृतीत सातत्याने कसा राहील ते आपल्यावर अवलंबून आहे का आपल्या प्रारब्धावर नाही, अवलंबून आहे? आपल्या निश्चयावर, प्रारब्धावर नाही. आपलं खाणं पिणं ते प्रारब्ध आहे. जागृती प्रारब्धाच्या अधीन नाही. तो तर आत्म्याचा पुरुषार्थ आहे. म्हणजे हा दिलीप काय करतोय? दिलीपने चांगलं केलं, वाईट केलं, जेवला, नाही जेवला, माझ्या आवडलं, कुणाप्रती रागद्वेष झाले, ते सगळं जाणणं बघणं, तो द्रष्टाभाव आपला पुरुषार्थ आहे. दिलीपचा पुरुषार्थ नाहीये. दिलीपचे पुरणगलन तो दिलीपचा पुरुषार्थ. त्याला पुरुषार्थ नाही म्हणायचं, त्याला प्रारब्ध म्हणतात. हा. आणखी एक प्रश्न होता, जर एखाद्याने ज्ञानविधी घेतला आणि तो जर 5 आज्ञा फॉलो करत नसेल तर त्यामुळे कर्म बांधली जातील का नाही बांधली जाणार? तुम्ही स्वतःसाठी विचारताय का दुसऱ्यासाठी? मी स्वतःसाठी विचारतोय. हा. पण तुम्ही तर निश्चय करायलाच हवा, 5 आज्ञांमध्ये राहायचंय. दुसरी स्टेप 5 आज्ञांमध्ये कशा प्रकारे राहता येईल तो पुरुषार्थ करा, आणि नाही राहता आलं तर प्रतिक्रमण करून माफी मागा. हे दादा भगवान, अशा प्रकारे आज्ञांमध्ये माझ्याकडून चूक झाली, मी पुन्हा आज्ञांमध्ये राहू इच्छितोय, मला शक्ती द्यावी. दीपक भाई, आशीर्वाद द्यावा की कायम दृष्टाभाव असावा आणि 5 आज्ञांमध्ये बाकी कर्म नाही बांधली जाणार याची गॅरंटी. 5 आज्ञांच्या पालनात कमी अधिक झालं, अगदी कमी झालं तरी हरकत नाही, जास्त झालं तर चांगलंच आहे, पण कर्म बीज पेरली जाणार नाही याची गॅरंटी. तुमच्याकडून 5 आज्ञांचं पालन करा, कमी जास्त झालं हरकत नाही, पण पुन्हा निश्चय करा, सिन्सिअरली 5 आज्ञांमध्ये राहायचंय, आणि निश्चय करा सत्संगाच्या टचमध्ये राहायचंय. त्यामुळे आपली समज वाढेल आणि मग आज्ञांचं पालन करण्यात मग अचूकता येईल. आणखी एक प्रश्न होता दीपक भाई, जसे महावीर स्वामीजी आहेत, रामचंद्रजी, भगवानजी, कृष्ण भगवानजी, आता या लोकांना मोक्ष प्राप्त झालाय, तर आता ते तिकडे काय करतायत ते सारे? आणि आपण जी रामचंद्रांची प्रार्थना करतो ती प्रार्थना हनुमानांपर्यंत पोहोचते का ज्यांना मोक्ष प्राप्ती झाले त्यांनाच पोहोचते? नाही, ती त्यांना पोहोचत नाही, आपल्या अंतरंगातल्या आत्म्याला पोहोचते. आणि परोक्ष भगवानांच्या मूर्तीचं स्मरण करून आपण प्रार्थना करतो, तेव्हा भगवानांची मूर्ती ती स्वीकारतच नाही, ती आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचते. पण भगवानांची मूर्ती त्यामार्फत म्हणजे परोक्ष भक्ती. परोक्ष भक्तीमुळे आपल्याला पुण्य मिळतं, संसारात फळ मिळतं. आणि प्रत्यक्ष अंतरंगातल्या आत्म्याला, म्हणजे समोरच्यातल्या वसलेल्या शुद्धात्म्याला स्मरून आपण प्रार्थना जर केली तर प्रत्यक्ष भक्तीचं मोक्ष रूपात फळ मिळतं. एक असं आहे की सत्यार्थ प्रकाशाचा बाकी वरचे सगळे भगवान तर मोक्षाला गेले, पण आपलं हेच लक्ष आहे, ध्येय आहे की आपणही संसारातली सगळी कर्म पूर्ण करून सिद्ध क्षेत्रात मोक्ष गती मिळवायची, तिथपर्यंत पोचायचं आहे. आत्मा तिथे बसून सगळ्या संसाराकडे, साऱ्या ब्रह्मांडाकडे बघतात, जाणून घेतात, स्वतःच्या अनंत समाधी सुखात राहतात. एक मी सत्यार्थ प्रकाशाचं पुस्तक वाचत होतो, त्यात स्वामी दयानंद श्रीजींनी सांगितलं होतं की जो मोक्षाला निघून जातो त्याला 36,000 जन्मानंतर पुन्हा या धर्तीवर परत यावं लागतं. ते बरोबर आहे का? नाही, म्हणजे ते वेगळं असेल, पण हा मोक्ष तर मुक्त, कोणी त्यांना तिथून परत आणू नाही शकत, तसे संयोग जुळत नाहीत. कोणतेही तत्व खेचून नाही आणू शकत इकडे संसारात, मुक्त झाले ते. जय सच्चिदानंद. राजकुमार अग्रवाल, अनिल कुमार. जय सच्चिदानंद. पूज्यश्री कोण बोलताय तुम्ही? हा, बोला. पूज्यश्री, आपण म्हणता ना की डिस्चार्जचा परिणाम तर होणारच, पण जर सद्गुरूद्वारा पदत्त मंत्राने आपण सातत्याने जर प्रयत्न केला तर म्हणतात की प्रारब्धातले कष्ट संपतात. पण सत्य काय आहे? खरं तर प्रारब्ध पुसलं जात नाही. प्रारब्धातला जो भोग आहे, सफरिंग आहे, ते कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे जास्तीतलं थोडं कमी होईल, तेवढं संपू शकेल, पण भोगावं तर लागतं बघा. प्रारब्ध कर्मातून तर खुद्द रामचंद्रांचीही सुटका नाही झाली, श्रीकृष्णही सुटले नाहीत, महावीर भगवानांनाही दुःख भोगावंच लागलं, त्यांनाही त्यात बदल करता नाही आला.
हां, अंतरंगातून नवी कर्म बांधू नयेत, समभावात राहू शकू, समता भावात राहायचं आहे, वितरागी राहायचं, एवढा पुरुषार्थ स्वतःच्या हातात आहे. समजलं का आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. अनिल कुमार बोला. पूज्यश्री, माझे 3 प्रश्न आहेत. मी 2011 मध्ये ज्ञान घेतलं होतं. तेव्हापासून हे 3 प्रश्न मला खूपच त्रास देत आहेत. एक तर आहे की फाईल नंबर 3 विषयी, जो आता 12वीच्या क्लासमध्ये शिकतोय. आता पुढे तो कॉलेजमध्ये जाईल शिकायला, तेव्हा मला एक चिंता वाटते की तिकडे जी मोठी मुलं, सिनियर स्टुडंट जे असतात, ते प्रेशराईज करून काही नशा वगैरेच्या वाईट सवयी लावतात. ह्याबाबत काही मार्गदर्शन करावं. एकतर त्याला हे असं कारण तो कोणत्या कॉलेजमध्ये, अशा कॉलेजमध्ये घाला जिथे तो फारच भोळा भाबडा आहे, इनोसंट हो. आहे, म्हणून त्याची खूपच काळजी सतावते. बाकी 2011 मध्ये मी ज्ञान घेतलेलं आहे. आता एक उपाय आहे की चांगल्या कॉलेजमध्ये घाला ज्यामुळे कुसंगती होणार नाही, आणि बाहेर गेल्यावर काही वाईट संगतीची शक्यता आहे तर दादाजींना प्रार्थना करा आणि मुलालाही समजावा की बाळा, एवढं ध्यानात ठेव की हे सगळी कुसंगती आहे, व्यसन आहे, त्यात नको दारू, सिगरेट, गुटखा, ड्रग वगैरे पडायचं नाहीये. तेवढी काळजी घे. काही जर तुला अडचण असेल, त्रास असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचा विचार करू, काहीतरी मदत होईल तुला. आणि दुसरं, त्याच्या शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा किंवा मग दादा भगवानांना प्रार्थना करा की दादा भगवान, त्याला कुसंगती, व्यसन लागू नये, त्याचं संरक्षण करावं, तशी तुम्ही कृपा करा. आणि त्याच्या शुद्धात्म्याला दादा भगवानांना प्रार्थना करून 10-15 मिनिटं असे मग जय जयकार करा, दादा भगवान आपल्याला मी प्रार्थना करतो. कारण मुलाच्या कर्माचा हिशोब असेल तर त्याला काही करावं लागेल, पण आमची भावना आहे की त्याला संरक्षणही मिळेल आणि मुलालाही समजावा, बाबा तू प्रतिक्रमण कर, कोणालाही दुःख देऊ नकोस, हळूहळू समजावून त्यातून बाहेर पडायचं. त्यालाही ज्ञान घ्यायला लावू शकता. आता तो 17 वर्षांचा झालाय. हो, चालेल ना. आणि दुसरा प्रश्न आहे पूज्यश्री माझा असा की मी घरात सर्वात मोठा होतो, वडिलांचं निधन झालेलं होतं आणि माझ्यापेक्षा लहान 3 भाऊ होते. त्यांचं शिक्षण मी केलं, आता ते चांगले जॉब करतात. नंतर ते सारे विसरले आणि आईला त्यांनी मिसगाईड केलं. त्यांनी मला प्रॉपर्टीचा काही हिस्सा पण नाही दिला, शिवाय घरासाठी जागा हवी होती ती पण नाही दिली. मग मी दुसरीकडे घर घेतलं आणि मला आर्थिकदृष्ट्या खूपच लॉस झाला होता, कारण मी त्यांच्या शिक्षणासाठी सारे पैसे देऊन टाकले होते. हरकत नाही, पण तुम्ही आता आज तर खाणं पिणं राहणं सगळं आहे ना. हो आहे. म्हणून आता एवढं समजायचं की वडील निघून गेले. आपली पूर्वकर्म अशी होती की यांची जबाबदारी निभवायची होती आणि त्यांचं काही देणं म्हणजे जमीन संपत्तीचा हिशोब होता, तोही तुम्ही पूर्ण केलात नाही का. तुमच्या मुलासाठी जो आता शिकतोय त्यासाठी काही 100, 200, 300 रुपये खर्च करतील की नाही? हो ते तर करतो. किती करावे लागतात? दर महिन्याला त्यासाठी कमीत कमी 10,000च्या जवळपास. 10,000 रुपये म्हणजे वर्षाचे 1,00,000. हो लागतात. आणि जास्तही असतील तर खाणं पिणं राहणं घर घेऊन देणं म्हणजे 3-4-5 लाख रुपये तर प्रत्येक वर्षाचा खर्च आहे. म्हणजे 15 वर्षापासून मुलाचा खर्च किती करत आलाय? कधी चिंता वाटली का की माझ्या मुलासाठी किती पैसे खर्च झाले आणि मला तर काहीच दिले नाहीत त्याने, आणि माझ्या भावासाठी कितीतरी खर्च केले ते. म्हणजे हा मुलगा आणि तो भाऊ, काय फरक आहे? इथे प्रेमाने आपण सगळं करतो आणि दुःखी नाही होत, पण तिकडे द्वेषाने दुःखी होतो आणि माझं सगळं काही घेऊन गेला, दिलं नाही मला. आपण देऊ, त्यातून परत काही मिळेल की नाही काही भरोसा नाही मुलाचा. आणि सून आली तर ती मुलालाही घेऊन जाईल त्याचाही भरोसा नाही. म्हणजे आपण समजून घ्यायचं की आपलं कर्म संपतंय, पूर्ण होत आहे. मुलाकडचाही प्रेमाच्या कर्माचा हिशोब पूर्ण होतोय. बायको सुद्धा काही कमावत नाही, आरामात खाणं पिणं दागदागिने सगळं काही आपल्याकडून घेत राहते. ते कर्म आपण पूर्ण करतोय. आणि भावाने जे काही केलं, आईने जे काही केलं, त्यामुळेही आपण आपलीच कर्म पूर्ण करतोय. एवढं समजून घ्यायचं की संसार हा कर्म पूर्ण करण्यासाठी आहे. कर्मातून आपल्याला सुटायचं आहे आणि नवी कर्म बांधू नये त्याबाबत जागृत राहायचंय. बस. तर हा मोक्ष मार्ग आपला सुरू इथून होतोय की नवी कर्म आपण बिघडवायची नाही, जुनी कर्म फळ भोगताना समभाव ठेवायचा, निमित्ताला दोषी ठरवायचा नाही. म्हणू नका की यांच्यामुळे मग सगळं काही झालं, उलट त्यांचा दोष नाही, माझा हिशोब असा होता, तो आता पूर्ण झालाय, मला मुक्ती मिळाली कर्मातून. आपण आपल्याकडून प्रेम द्यायचं भावांना, मुलांना, सगळ्यांना, अगदी सगळ्यांना. आणि शेवटचा प्रश्न दीपक भाई, माझं 14 तारखेला रिझर्वेशन होतं, त्याच्या आधी 2 गाड्यांचं ऍक्सिडेंट झालं होतं, त्यामुळे मला खूपच भीती वाटत होती. माहित नाही काय होईल, मध्येच कुठे मरून जाऊ आणि मोक्ष मार्ग अर्धवटच राहून जाईल, ही चिंता सतावत होती मला. मग दादा भगवानांचा असीम जय जयकार करायचा.
आणि शुद्धात्म्याचं स्मरण आणि अनिल कुमारला सांगायचं, घाबरू नकोस, आपला ह्या हिशोब असेल तर सुटका नाही होणार. आपण दादाजींना प्रार्थना करू, शुद्धात्म्यात राहावं आणि निरंतर आपल्या सत्संगात येत राहावं. माझं आत्मज्ञान मोक्ष मार्गावरचा प्रवास पूर्ण होऊ द्याची कृपा करा. प्रार्थना करा, असे जय जयकार करा, विधी करा. दादांच्याच कृपेने आपण इथे सुरक्षितपणे पोचलायत. आता घरी सुद्धा सही सलामत पोचाल. जय सच्चिदानंद. जय खूपच सच्चिदानंद. ओझं हलकं झालं दीपकभाई. जय सच्चिदानंद पूज्यश्री. अविनाश ढॉक, अमरावती. बोला. मी आताच कलकत्त्यात ज्ञान घेतलेलं. आता मी शुद्धात्म्याची जागृती कायम नाही राहत, तर ती कायम राहावी यासाठी मी काय करायचं? 5 आज्ञांमध्ये राहा आणि कोणत्या कारणामुळे चूक भूल झाली आहे ते रिसेट करा. म्हणजे बघा, शुद्धात्मा बघत व्हायचं, दुसरं या व्यक्ती बघाबात कोणते अभिप्राय आहेत, रागद्वेष कोणते, प्रतिक्रमण करून पुन्हा रिसेट करा आज्ञा. ठीक आहे. आणि हळूहळू शक्ती मागून करत राहायचं, होईल सगळं. आणि असं आहे की कर्म समाप्त न करता ज्ञान मिळालंय तुम्हाला, त्यामुळे जागृती कमी जास्त होत राहील. कारण कर्मांचा फोर्स जास्त आहे, त्यामुळे जागृती कमी आहे. कर्मांचा फोर्स कमी होईल तेव्हा मग जागृती वाढेल. असं कमी जास्त होण्याने चान्सेस आहेत, पण आतली प्रतीती निघून जात नाहीये. मी शुद्धात्मा आहे आणि अनुभवाचे अंश वाढतीलच, तेही निघून नाही जाणार. एकदा का अनुभव आला की असणारच आहे आपल्याकडे. बघा, आणि ज्ञानात आपली प्रगती होते की नाही हे कसं कळेल? आपले स्वतःचे दोष दिसतील, समोरचा निर्दोष दिसेल, तेव्हा आपली प्रगती वाढेल. अगदी नक्की. आणि बघा, दुसरं, कोणाच्यातही आपण दखल देणार नाही. हा चुकतोय, आहे ना, असं करू नये, ते कर, दखल देणार नाही. तेव्हा आपली प्रगती होतच राहील. 5 आज्ञांमध्ये राहायचं, तो सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे बघा, उच्च. 5 आज्ञांमध्ये राहण्याची शक्ती द्यावी. जय सच्चिदानंद. पूज्य दीपक भाईजी, मी आता 17 वर्षांचा झालोय, तर मला 17व्या वर्षी ज्ञान घेता येऊ शकतं का? पप्पा मम्मी सगळ्यांनी घेतलंय का? हो. तर मग नक्की घ्या, अवश्य घ्या ज्ञान. ठीक मिळेल तुला. ठीक आहे. जय सच्चिदानंद. अविनाश ढोक. जय सच्चिदानंद. बोला. माझा एक प्रश्न आहे की ज्ञान घेतल्यानंतर कर्म बांधली जात नाहीत, म्हणजे कर्मबंधन होणं थांबतं. तर ज्ञान घेतल्यानंतर जेव्हा भाव करतो आपण, मग त्याची बीज पेरली जातात. नाही, हे सगळं अविनाशचे भाव आहेत, तुमचे नाहीत. शुद्धात्म्याचे भाव नाही. अविनाशला सांगायचं, बाबा भाव कर, कुणालाही दुःख पोचणार नाही, निश्चय मजबूत कर, सगळं त्यांचं आहे, आपल्या शुद्धात्म्याचं नाहीये. आता उदाहरणार्थ समजा की आपण असा विचार करतो की दीपक भाई किती सहजपणे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देतात आणि किती नम्रपणे राहतात. तर तशी नम्रता आणि सहजपणा आमच्या अंगी यावा असा जर भाव केला तर त्याची बीज पेरली जाते. आपल्यातल्या शुद्धात्म्याला गरज नाही, अविनाशला गरज आहे. अविनाश येईल ती अवस्था हळूहळू. बघा. आणि दुसरा प्रश्न आहे, काळक्षेत्र, द्रव्य आणि भाव यामुळे डिस्चार्ज पूर्ण होतो. थोडं उदाहरण देऊन समजवावे. हे डिस्चार्ज कर्म खरं तर चार्ज कसं झालं? भावनेने. म्हणजे मला समजा असा व्यवसाय करायचा आहे, असा मी भाव केला, तर हा भाव मागच्या जन्मात झाला, पण ह्या जन्मातलं पुण्य सगळा हिशोब मिळून रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा तुम्ही हे बघा, उदाहरण घेऊ, इंजिनियर व्हायचं आहे, तुम्ही विचार करता बस मग नोकरी चांगली मिळेल, पैसे चांगले कमावणं, नंतर बिझनेसही करेन, डेव्हलप करेन, मग हे भाव सुरू होतात. मग तो मागच्या जन्मातल्या भावनेचा डिस्चार्ज आत्ता सुरू झाला, पण बिझनेस सुरू नाही झाला, म्हणजे तो फक्त भाव आहे. नंतर चला माझा मित्र आहे, पार्टनरशिपमध्ये जागा पण त्याच्याकडे आहे, मग क्षेत्र मिळेल, संयोग द्रव्यही मिळेल. चला एवढ्या वस्तू ठेवायच्या आहेत, या आयटम्सचा स्पेअर पार्टचा बिझनेस करायचा, म्हणजे हे द्रव्य मिळालं, क्षेत्र मिळालं आणि काळ. जेव्हा डिसिजन झाला की मला बिझनेस करायचा आहे, मित्राबरोबर बोलणं झालं आहे, किंवा जमीन आपण म्हणजे दुकान घ्यायचं आहे, म्हणजे फॅक्टरी वर्कशॉप घ्यायचं आहे, हळूहळू ऑर्डर घ्यायची, प्रोडक्शन करायचं आहे, विकायचं आहे, म्हणजे अशी वेळ. हे द्रव्य म्हणजे प्रोडक्शन, टाईम म्हणजे त्याप्रमाणे बघा, विकत घेतलं, आपल्याकडे पैसे आले आणि बिझनेस पुढे चालला, म्हणजे द्रव्य, क्षेत्र, काळ सगळं जुळून आल्यामुळे आपली भावना झाली. तो भाव गत जन्मात तो भाव चार्ज भाव झाला. आता डिस्चार्जमध्ये भावना, नंतर द्रव्य, क्षेत्र आणि काळ मिळून परिणाम येतो, तो डिस्चार्ज परिणाम आहे. समजतंय आता तुम्हाला? भाई, माझी एक इच्छा आहे की मी माझ्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत आत्म्यात राहावं
दादाजींच्या ज्ञानात राहावं, आपण मला असा आशीर्वाद द्यावा आणि माझा अंत ते तर समाधीमध्ये माझा मृत्यू जेव्हा होईल तेव्हा नाही, समाधी मरण यावं ते नक्कीच राहील असा मला आशीर्वाद हवा. आशीर्वाद आहे आणि त्याची प्राप्ती होईलच. बघा, अशी समाधी अवस्था राहील, समाधी मृत्यू येईल. बघा, आपण आत्म्यात राहू आणि हा कपडा सुटेल देहरूपी. आपण समाधी दशेत राहू आणि बघा, मी मरणारच नाहीये, मी तर चिरंजीव आहे. आता हिशोब देहाचा पूर्ण झाला, आपण सिमंदर स्वामींच्या शरणी पोचायचंय. म्हणजे अशा समाधी अवस्थेतला मृत्यू आहे, जय गॅरंटीची सच्चिदानंद. गोष्ट आहे ही. मदनलाल गुप्ता, शहाजहांपूर. पूज्यश्री, मी आधी सुद्धा अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, पण पुन्हा पुन्हा मी इरिटेट होतो. थोडीशी जबाबदारी जास्त असल्यामुळे बघा, मी युरिया प्रोडक्शनमध्ये मी हेड आहे, तर त्यात आम्हाला प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे नेहमीच आपल्या म्हणण्यानुसार काम होत नाही, तेव्हा मी वैतागून माझ्या सबऑर्डिनेट्सवर रागवतो. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल, आता मी इथे सकाळी आलोय, सकाळी 6:30 वाजताच इथे आलोय, 11:30 वाजेपर्यंत मी भटकत राहिलो इकडे तिकडे, कुठेच व्यवस्था नाही होऊ शकली. डॉर्मेटरीमध्ये मी गेलो तर तिकडे कळलं की नाही, इथे काहीच जागा नाही आपल्यासाठी, आपल्याला 3 वाजता जागा मिळेल. मी सांगितलं तुम्ही कुठेतरी बघा, डॉर्मेटरी ते कामी असेल तर तिथे द्या. मग मी इतर ठिकाणीही गेलो, दुसरीकडे चौकशी केली तेव्हा दादा हॉलमध्ये, तर तिकडे ते म्हणाले की तुम्ही असा वाद घालाल तर तुमच्या सुधारणा होणार नाही. मी म्हटलं ठीक आहे, आता मी असंच आहे. बघा, कुठेतरी तुम्ही जर आम्ही आधी 20-25 दिवस आधी मी इन्फॉर्मेशन दिली होती तर ॲटलिस्ट व्यवस्था तर काहीतरी व्हायला हवी होती, कुठेतरी आम्ही म्हणजे इथे राहू शकू. अशा तऱ्हेचं छोटंसं उदाहरण मी देतोय. मी वैतागून जातो, पण माझी इच्छा असते, नंतर मी प्रायश्चित्त आणि प्रतिक्रमण सुद्धा करतो. पण माझ्यातला हा जो अवगुण आहे तो मी काही केल्या काढून टाकू शकत नाही. आता काय आहे की ही प्रवृत्ती आहे मदनलालची, म्हणून प्रवृत्तीकडे तटस्थपणे पाहायचंय. आता ज्ञान घ्या उद्या. मी तर मग- ज्ञान घेतलेलं हा, आहे. मग जागृती ठेवायची प्रवृत्ती आहे आणि ती कोणाच्या हातात नाहीये. संयोग कोणाच्या हातात नाहीयेत, व्यवस्थित शक्तीच्या हातात आहेत. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहायचं आणि व्यवस्थितमुळे जे येईल येऊ दे, नंतर पुन्हा प्रयत्न करायचे आणि हळूहळू सॉल्युशन काढायचं, विनंती करून, ॲडजस्टमेंट करून. आणि इमोशनल जर झालात आणि जर इमोशनल झालात, इरिटेट झालात, तर मदनलालजींना सांगायचं, मदनलालजी जरा शांती राखा, संयोग जुळू द्या. आता नाही, नंतर प्रतिक्रमण करतो, पण त्यावेळी तरी इरिटेट होतो, त्यावेळी स्वतःवर नियंत्रण राहत हो, नाही. बघा, ती जागृती अशी हळूहळू कमी होत राहते. आणि दुसरे एक माझ्या मनात सतत भय व्यापून राहिलंय की कळत नाही वाटत की कित्येक चांगल्या कर्मानंतर हा मनुष्य जन्म मिळालाय, इथून मला मोक्ष मिळेल का नाही मिळेल हे कायम डोक्यात असतं. मोक्ष, मृत्यूनंतर मोक्ष तर मिळेलच मिळेल. आधी आपल्या जिवंतपणी मोक्षाचा अनुभव जर मिळाला, त्यानंतर मृत्यू पश्चातचा मोक्ष मिळणारच आहे. पण आता जिवंतपणी मोक्ष म्हणजे तमाम दुःखांपासून मुक्ती, अशी स्थिती प्राप्त करायची. आणि त्याची सुरुवात जेव्हा मदनलालला दुःख येईल तेव्हा तुम्ही आतून तटस्थ राहायचं. म्हणजे तुम्ही दुःखापासून प्रथम मुक्त व्हाल आणि ज्ञानाने तुम्ही ह्या मुक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. मदनलालजींना तो येईल, आपल्या शरीराला वेदना होतील, डोकं दुखेल, हातापायांना त्रास होईल, काहीतरी बाहेरच्या घटनांचा त्रास होईल. आधी व्याधी उपाधीमध्ये आपल्याच समत राहिली तर तोही आपला मोक्ष आहे. फर्स्ट स्टेजचा मोक्ष तो आहे, तो तर होऊ शकतो. नाही, कोणत्याही लहान सहान घटना होतात तेव्हा नंतर त्यातल्या इरिटेशन नंतर माझ्या लक्षात येतं, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. वाटतं की हे थांबवायला हवं होतं, माझ्याकडनं चूक झाली आहे, ते रिअलाइज पण होतं मला. प्रतिक्रमण सुद्धा करतो, पण त्यावेळी मी ते मात्र थांबवू शकत तेव्हा नाही. कोण इमोशनल होतं? मदनलाल. हा, ती जागृती तुम्हाला ठेवायची आहे. मदनलालजी इमोशनल झाले, तुम्ही शुद्ध आत्म्यात राहा. मदनलालला सांगा, मदनलाल जरा शांती ठेव, सगळे संयोग जुळू दे, होईल तुझं काम. योग्य वेळ येऊ द्या, क्षेत्र, काल, संयोग, निमित्त सगळे एकत्र येईल. पण आपण वेगळे राहिलो तर तिथे आपल्या फर्स्ट स्टेजचा मोक्ष सुरू झाला. मदनलालजी बघा, आधीपेक्षा 2-5% कमी झालाय की नाही? हो, पहिल्यापेक्षा खूपच इम्प्रूव्हमेंट आहे. मग आता या ज्ञानामुळे हळूहळू प्रवृत्तीमधले दोष कमी होतोच समाप्त होतील आणि होत आहेतच. मला त्यासाठीच आपल्या आशीर्वादाची गरज आहे. हो. आमच्यातले हे सारे अवगुण आहेत ते समाप्त व्हावे. हो, हा भरलेला बघा, म्हणजे समजून घ्या, भरलेला माल आहे प्रकृतीतला. हा. आणि तुम्ही मला झालं, कधीपर्यंत हे सुधारणार, का सुधारत नाही, असं का होत आहे, सगळं समजून घ्यायची गरज नाही. एवढंच समजा की हा भरलेला माल आहे, फर्स्ट लेअर आहे, निघून जाईल. त्याचा आपण समभावाने निकाल करू. कोणालाही दुःख दिलं तर मदनलालजींकडून प्रतिक्रमण करा, दोष कमी होतो, पण समाप्त कामाचं होतील. स्वरूपच असं आहे की कामाचं ओझं जास्त असल्यामुळे वैतागायला खूप होतं आणि हाच माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काही आहे. हरकत नाही, आपण शक्ती मागायची. आता दुसरा उपाय सांगू तुम्हाला. त्याने तुम्हाला सांगितलं की भाऊ, तुम्हाला 4 तासानंतर जागा मिळेल. आता
तुमच्या जागी मी असतो तर काय केलं असतं, आपली बॅग वगैरे घेऊन भगवानांच्या मंदिरात जाऊन बसलो असतो. मग कॅन्टीनमध्ये जाऊन थोडा नाश्ता वगैरे करायचा, मग भगवानांच्या इथे बसून बॅग पायाजवळ ठेवून 10 भगवानांचा असे म्हणजे जयकार चरणविधी केला असतं. 2 तासांनी आलो असतो. विचारलं अर्ध्या तासानंतर ठीक आहे आज जाईल. म्हणजे 2 तासांचा वेळ वाया नाही घालवायचा. उगाच कधी मिळेल का नाही मिळत, उशीर का देतात, संयोग जुळू द्या. आपण आपली भक्ती विधी प्रार्थना करत करत वेळ काढायचा. दुसरा उपाय करायचा, कारण जर संयोग नसतील जुळत, समजा ट्रेन किंवा आपण एअरपोर्ट स्टेशनवर बसलेलो असू, 2 तास लेट आहे, तर काय स्टेशनवर आपण धावतो का, उशीर झाला का उशीर करतात समजतच नाही, वेळ वाया जातो, नाही आपण आरामात बसायचा, चहा वगैरे प्यायचा कॅन्टीनमधून, काही पुस्तकं दादाजींची काढा वाचा, आणि पुस्तकं नसतील तर विधी चालू करा, काही नसेल तर असे मजेचे कार म्हणत राहा. तेही होऊ शकत नसेल थोडा वेळ केलं, नंतर शुद्धात्मा बघणं सुरू करा. इतर लोक आपल्याबरोबर जे आपल्या कुटुंबातले आहेत, आपले जी फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांच्याबरोबर जे राग द्वेष मोह झाले त्याचं प्रतिक्रमण करा. काही दृष्टी बिघडली असेल तर प्रतिक्रमण करा. वेळेचा सदुपयोग करा आणि इमोशनल हे इरिटेट होणं आहे तेही बंद होईल आणि 2 तासांनी तर आपोआप ते निघून जाईल. आपण प्रतिक्रमण प्रार्थना विधी केल्यामुळे वेळेचा सदुपयोगही होईल आणि तेवढ्यात आपलं कामही पूर्ण होईल. नाही, दादांची विशेष कृपा तर आहेच. अगदी सर्वात आधी मला लीव्ह मिळायची, पण आता माझी अशी इच्छा आहे की मी नोव्हेंबरमध्ये तिकडे दिल्लीमध्ये मी ज्ञान घेतलेलं आणि तेव्हापासून मी हे 4 की ही 4थी विजिट आहे माझी इथली, आणि अगदी सहजपणे मला सुट्टी तर मिळतेच. मी मागितल्यावर लगेच ॲग्री करतात आणि रिलाय पण करतात मला, आणि त्यातून रिझर्वेशन सुद्धा इथे मला सहज मिळतं. आणि घरी जायचं असेल तर रिझर्वेशन मात्र मिळत नाही. इथे यायचं तर काही हरकत नाही. म्हणजे आपण म्हणायचं की चला इथे राहण्याचा चान्स मिळतोय, नाहीतर अंथरुणावर पडून तर सगळं आयुष्य आपण झोपून काढतो. लगेच सत्कारणी लावायची वेळ आली. आत्म्याच्या जागृतीचा अनालिसिस करायचा, 5 आज्ञांमध्ये राहायचा आहे, शुद्धात्म्याचा उपयोग करायचा आहे, आणि थोडी कुठे जागा मिळाली तर झोपायचं, नाही मिळाली तर न्यूजपेपर टाकून मग झोपायचं ट्रेनमध्ये. आणि बघा काहीच नाही मिळालं तर बसल्या बसल्या शुद्धात्म्याचं स्मरण करायचं. आपण तरी सदुपयोग मदनलालजींना सांगायचं, वेळ घालवू नका, मनुष्य जन्मामुळे जी संधी मिळाली आहे आपण त्याचा सदुपयोग करूया. शक्य आहे की नाही? हो, नक्कीच शक्य आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दीपकजी, प्रश्न तर खूप सारे आहेत माझे, पण उद्या कदाचित ज्ञानप्राप्तीनंतर सारे सुटतील. पण एक प्रश्न असा आहे, म्हणजे आपण झाकीर नायरचं नाव तर ऐकलं असेलच, जे उपदेशक आहेत, म्हणजे फारच प्रसिद्ध आहेत ते. त्यांचे 4-5 व्हिडिओ मी पाहिले आहेत यूट्यूब, आपल्या व्हॉट्सॲपवर तर येतातच, ते बघितले आहेत मी. त्यात कोणी जर काही प्रश्न विचारले, एखादा हिंदू असेल किंवा कोणी ईसाई असेल, तेव्हा फिरून ते पुन्हा एकाच उत्तरावर येतात की जो मुसलमान धर्म आहे तो सर्वात पुढे आणि सर्वात आधी आलेला आहे. तर तेच मला जाणून घ्यायचं आहे की त्या सत्याचा अर्थ काय? त्यांच्या दृष्टीने ते करेक्ट असतील. सगळे आपापल्या दृष्टिकोनातून करेक्ट आहेत आणि त्यांच्यासाठी स्थिर होण्याचं ते एक साधन आहे. पण शेवटी आहे ते वितराग. आमचं हे आहे, आमचं ते आहे, आम्हीपणाची भावना संपायला हवी आणि आमचं तेही संपायला हवं. फक्त ॲब्सोल्यूट सेल्फमध्ये यायला हवं. तीच अंतिम गोष्ट. हे सगळे पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत. 360 डिग्रीवर, प्रत्येक डिग्रीवर किती डिव्हिजन्स असतील बघा, पण त्याच्या केंद्रस्थानी शेवटी येणं घडतं. कोणी परके न वाटोत, कोणी आपलेही वाटू नये. तेही तत्वदृष्टीने आत्माच आहेत, मी तत्वदृष्टीने आत्माच आहे. हे सगळं रिलेटिव्ह व्ह्यू पॉईंटने, हा धर्म तो धर्म सगळे रिलेटिव्ह पॉईंटने. रिअलमध्ये तर आत्म्याचा ज्ञाता द्रष्टा तोच आत्मधर्म आहे, तोच स्वाभाविक धर्म आहे आणि रिअल धर्म आहे, आणि त्याने मोक्ष मिळेल. रिलेटिव्ह धर्मातल्या प्रगतीने पुढची डेव्हलपमेंट होईल. सगळे आपापल्या जागी करेक्ट आहेत. 4थी इयत्ता आपल्या जागी करेक्ट आहे, 8वी इयत्ता तिच्या जागी करेक्ट आहे, कॉलेज आपल्या जागी करेक्ट. सगळे आपापल्या जागी योग्य आहेत. आउट ऑफ स्टँडर्ड जायचं आहे. 12वी कॉलेज PhD पूर्ण करून बाहेर पडायचं आहे, ते लक्षात ठेवा. शिक्षणात सगळे आयुष्य घालवायचं नाही आहे. ते 12, 15, 20 वर्ष करून त्यातून बाहेर पडून आपला बिझनेस करायचा, व्यवहार करायचा, आपल्या बिझनेसबाबतचा शिक्षणानंतर. अशी सगळी प्रगती सगळ्या धर्माच्या माध्यमातून घडवायची आणि शेवटी आत्म्यात यायचं आहे. तेच अंतिम आहे. जय समजतं आता सच्चिदानंद. तुम्हाला? हो.